शुभ सकाळ. हर हर महादेव. तर चला बघूया तुम्हाला वातावरण दाखवतो. शुद्धपणे वातावरण. वाजलेले 6:20 झाले. तर चला मी फ्रेश झालो आहे. आता पॉवर बँक समोर चार्जिंग लावलेली. लवकरात लवकर निघतो आता पुढच्या प्रवासाला. आपल्याला कात्रजला थांबायचे 5 ते 10 मिनटं. तर सध्या मी आता भोसरीमध्ये सायकल लावली. मी समोर आता छत्रपती शिवाजी महाराजांचं जाऊन दर्शन घेतो आता. कारण की आता मी चाललेलो आहे किल्ले रायगडला शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 6 जून. तर चला भाऊ आपल्यासोबत आलेले 2 भाऊ. जय शिवराय, जय श्रीराम भावानो बहिणीनो, हर हर महादेव. तर सध्या मी आता भोसरीमध्ये आहे आणि भोसरी नगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता मी आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे. चला थंड घेऊन टाकू. कारण की थंड आपण पहिल्यापासून बंदच केलं आहे. कारण की मला फक्त पाणी जास्त प्यायला लावलेलं आहे डॉक्टरनी. तर जाऊन दे, आता प्रत्येकाची इच्छा, मन तोडू शकत नाही आपण. चला लवकरात लवकर थंड घेतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. आपला मुक्काम पिरंगुटमध्ये आहे. सकाळीच व्हिडिओ टाकलेला आहे. मी आता भोसरीमध्ये पोहोचलो आहे आणि आपले भाऊ म्हणे आपण काहीतरी थंड घेऊ. ते माझ्या सोबत कमीत कमी 5-6 किलोमीटर आले असेल. तर 5 ते 6 किलोमीटर आले ते माझ्यासोबत. आपल्याला ते शेवरेवाडा हॉटेलचं लोकेशन लागत होतं. ते लोकेशन पण भेटलं आपल्याला. पण मी किल्ले रायगडला जाऊन येतो. मग आहे तर आता 15-16 तारखेपर्यंत इकडेच पुण्यामध्ये. तर बघूया काय होतं काय नाही. तर जेव्हापासून मी पुण्यामध्ये एंट्री केली तेव्हापासून आपल्याला पुणे पोलीस स्टेशन म्हणा, जे रोडवर पोलीस उभं राहता, भरपूर काही त्यांचा प्रतिसाद भेटतोय. भाऊ पाणी घ्या, नाश्ता करून जा, चहा घ्या. म्हणजे असं मी पहिल्यांदा कुठं नाही. जेव्हा मुंबईमध्ये होतो तेव्हा पण भरपूर काही प्रतिसाद भेटला आणि अजून पण भेटतोय. अशा ठिकाणी आपली सायकल लावलेली आहे रोड. आणि मी चाललेलो आहे आता किल्ले रायगड. आपण जाऊ कात्रजला. इथून कात्रज 10 किलोमीटर आहे. तिथं मित्रांना भेटायचं 5 ते 10 मिनटं आणि लवकर पुढं निघायचं. कारण की टायमिंग रॉंग होत चाललेलं आहे. 6:30 वाजत आलेले आहे. कारण की आपण नाईटला तर लाईट तर आहे, आपल्या सायकलला लाईट आहे, बघू शकता लाईट. इथे एक लाईट आहे पाठीमागे रेड कलरचा. त्यामुळं मला काही अडचण नाही आहे. पण चला लवकरात लवकर जाऊया आणि त्यांच्या कार्याला सलाम भावानो. तुम्ही मला एवढा प्रतिसाद देऊ राहिल्याबद्दल हर हर महादेव. अशा ठिकाणी सायकल लावली. म्हणलं आता कच्ची दाबिली खाऊ. काम झालं आहे मोकार. म्हणजे इकडं थोडंसं आहे, इकडं वातावरण थंडीसारखं वातावरण आहे, त्यामुळं काय वाटणार नाही. तर चला जाऊ भाऊकडून. कच्ची दाबिली, चीज दाबिली, शेवपाव आणि चीज शेवपाव दोन्ही पण आहे. भाऊ कच्ची दाबिली येतो आणि खातो लवकरात लवकर आणि पुढच्या प्रवासाला लवकर निघायचं आहे. अजून मला पिरंगुटला. तर मी पुण्यामध्ये पहिल्यांदा चीज दाबिली बघितली. भाऊ चीज दाबिली बनवत आहे. आपल्याला जास्त माहिती नाही, मी पहिल्यांदाच बघितली चीज दाबिली. तर सायकलचं थोडंसं किरकोळ काम वाढलेलं आहे, ते काम करून घेतो. कारण की पुढं घाटलं आहे, बॅकर आहे. तर इथं आपल्याला ते शिफ्टर जे असतं ना, ते गिअरचे जे आपण गिअर चेंज करतो मेन, तर ते तेवढं आहे. बघू आता काय होतं काय नाही. दाबिले खातो आहे आता. चला लवकरात लवकर निघतो पुढच्या प्रवासाला. समोर बघू शकता आपली सायकल अशी लावली, हेल्मेट काढून ठेवले कारण की जाम झालो आहे ना त्यामुळं. तर चला लवकरात लवकर पुढच्या प्रवासाला निघू. तर मी जेवण शोधत आलो हॉटेल. जेवण तर काय संपलेलं होतं सगळं. तर मग त्यांनी सांगितलं थांबा म्हणे. मग जेवण करतो आता. आणि जिथे तो पेट्रोल पंप आहे तिथं थांबलेलो आहे मी. तर स्टोरी टाकून देईल कारण की मी सकाळपासून वैतागलो आहे, त्यामुळे स्टोरी काय टाकली नाही. व्हिडिओसुद्धा टाकेल नाही मी डायरेक्ट. नरेगाव मध्ये आहे आणि सकाळपासून खूप काही जाम झालो होतो. आणि आपलं हे ऊन वारा, ते वारा नेमकी उलटा असल्यामुळे सायकल मला चालवायला पण जात नव्हती. फायनली मी कात्रजमध्ये पोचलो आहे आणि नरेगावमध्ये आपले भाऊ आहे यांच्या रूमला आलो आहे. तर ते बोलले की मुक्काम आपला इकडंच करा. मग आता जेवण करून घेतो आणि उद्याचा प्रवास काय असेल तो लगेच तुम्हाला सांगून उपयोग नाही आहे. उद्याचा प्रवास तुम्हाला उद्या नक्की सांगायला. आता जेवण करतो आणि तुमचे जेवण झाले की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि
पूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि कुठून बघता हे पण सांगा. मला पण कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावापर्यंत पोहोचतात. आणि आपल्या फॅमिलीसोबत व्हिडिओ व्हॉट्सअपला आणि इंस्टाग्रामला शेअर करा. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.